नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण वारंवारता बहुभुज पाहिलेला आहे. आज आपण पाहणार आहोत वृत्तालेख. तुम्हाला सांख्यिकी सामुग्रीमधला एक चित्ररूप पद्धती माहिती आहे. चित्ररूप पद्धतीमध्ये दोन भाग आहेत. एक आहे स्तंभालेख आणि दुसरा आहे चित्ररूप पद्धत हे वृत्तालेख. वृत्तालेख म्हणजे बघा, आता या ठिकाणी भूगोलामध्ये अशा प्रकारच्या आकृत्या तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलेल्या असतील. पहिली आकृती बघा, इथे सांगितलेलं आहे जमीन 29% आणि पाणी 71%. या ठिकाणी दिलेलं आहे ऑक्सिजन 21%, नायट्रोजन 78% आणि इतर वायू 10%. म्हणजे या ठिकाणी विज्ञान आणि भूगोल याची जी माहिती आहे अशा प्रकारे चित्ररूप पद्धतीमध्ये दाखवलेली आहे आणि या पद्धतीला वृत्तालेख असे म्हणतात. आता या वृत्तालेखामध्ये काही घटक जे दाखवलेले जातात. आता उदाहरणार्थ इथे बघा, AOB हा कोन घेतला. AOB हा छायांकित केलेला आहे. म्हणजेच इथे कोणता वर्तुळ पाकळी बघा, O हा केंद्र असलेली AXB ही एक वर्तुळ पाकळी आहे आणि ही वर्तुळ पाकळी त्या घटकाची माहिती त्या ठिकाणी दर्शविते. आता उदाहरणार्थ आपण इथे घेऊ AOB, इथे घेतला आपण X, म्हणजेच केंद्र O असलेली AXB ही वर्तुळ पाकळी या घटकाची म्हणजे जमीन या घटकाची माहिती दर्शवते. अशा वृत्तालेखामध्ये अनेक घटकांची माहिती आपण या वृत्तालेखामध्ये दर्शवू शकतो आणि ती दर्शविताना ही जी वर्तुळ पाकळी आहे ही प्रमाणबद्ध घेतली जाते. म्हणजे उदाहरणार्थ आता इथे 29% आहे, म्हणजेच या ठिकाणी हा जो केंद्रीय कोन आहे हा या वर्तुळाचा प्रमाणबद्ध माप घेऊन तो काढला जातो. म्हणजे अशा प्रकारे हे वृत्तालेख काढले जातात. आता या आलेखाकडे जर तुम्ही एक दृष्टी टाकली तर तुम्हाला लगेच सर्व चित्र डोळ्यासमोर येईल. समजा आता इयत्ता 10वीच्या 120 मुलांची माहिती या वृत्तालेखात दिलेली आहे. या वृत्तालेखामध्ये जी माहिती दिली आहे ती बघा, खेळ खेळणारे विद्यार्थी. पण सर्वात जास्त खेळ आवडणारा विद्यार्थी इयत्ता 10वीच्या वर्गात एकूण 120 विद्यार्थी आहेत. त्या वर्गात जर विचारलं तर सर्वात जास्त खेळ सर्वात जास्त खेळ कोणता मुलांना आवडणारा, तर या चित्रामध्ये तुम्हाला लगेच लक्षात येईल. बघा, क्रिकेट खेळणारे 37% आहे, हॉकी खेळणारे 25% आहे, कबड्डी खेळणारे 10% आहे, खो खो खेळणारे 13 आहे, टेनिस खेळणारे 15%. मग सर्वात जास्त खेळ कोणता आवडतो मुलांना, तर जास्त टक्के कोणते आहे, क्रिकेटचे. म्हणजे क्रिकेट हा खेळ मुलांना सर्वात जास्त आवडतो. मग सर्वात कमी खेळ आवडणारे कोणता खेळ आहे, तर क्रिकेट फक्त 10% मुलांना आवडते. किंवा हॉकी खेळणारे किती टक्के विद्यार्थी आहेत, तर हॉकी खेळणारे आहेत 25% विद्यार्थी. म्हणजे अशा प्रकारे हे चित्र तुमच्या डोळ्यासमोर लगेच येतं. आता दुसरा आलेख जर पाहिला तर एका शाळेचे वार्षिक अर्थनियोजन ह्या वृत्तालेखात दिलेलं आहे. बघ, आता शैक्षणिक साहित्यावर अर्थनियोजन किती दिलेलं आहे, 45%. खेळ यावर अर्थनियोजन किती दिलेलं आहे, 35%. स्वच्छतेवर दिलेलं आहे 10% आणि पर्यावरणासाठी दिलेलं आहे 10%. म्हणजे अशा प्रकारे वृत्तालेख हा वेगवेगळ्या घटकाने वर्तुळ पाकळीमध्ये प्रमाणबद्ध करून दाखवता येतो. एका संरक्षणात मिळालेली कुशल व्यक्तींची वर्गवारी खालील वृत्तालेखात दाखवली आहे. जर उत्पादन क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्ती 4500 असतील तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे, सर्व क्षेत्रातील एकूण कार्यकुशल व्यक्ती किती आहेत. दुसरा दिलेला आहे, बांधकाम क्षेत्रातील कार्यकुशल व्यक्तींची संख्या किती. तिसरा, कृषी क्षेत्रातील कार्यकुशल व्यक्ती किती. आणि चौथा,
उत्पादन व बांधकाम क्षेत्रातील कुशल व्यक्तींच्या संख्येतील फरक किती? बघा, आता हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला महत्त्वाचं म्हणजे हे सूत्र माहिती पाहिजे. केंद्रीय कोनाचे माप थिटा बरोबर त्या घटकांची संख्या छेद सर्व घटकांची संख्या गुणिले 360 अंश. आता या ठिकाणी जे घटक दिलेले आहेत, अन्य, बांधकाम, हॉटेल्स, उत्पादन आणि कृषी, या घटकांची संख्या आहे. सर्व घटकांची संख्या म्हणजेच आपल्याला या गणितामध्ये एकूण कार्यकुशल व्यक्ती काढायची आहे. मग एकूण कार्यकुशल व्यक्ती, सर्व क्षेत्रातील एकूण कार्यकुशल व्यक्तींची संख्या आपण काय करणार आहोत? एक्स मानणार आहोत. या वर्तुळाचा केंद्रीय कोन पूर्णपणे 360 अंश असतो, म्हणून एकूण व्यक्तीसाठी केंद्रीय कोन हा 360 अंश आहे. आता बघ, आपल्याला गणितामध्ये फक्त एकच गोष्ट दिलेली आहे की उत्पादन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्ती, त्या किती दिलेल्या आहे? 4500. आता बघा, उत्पादन क्षेत्रातील कार्यकुशल व्यक्तीचा केंद्रीय कोन सुद्धा आपल्याला दिलेला आहे 90. म्हणजे इथे आपण 90 घेतले, बरोबर. उत्पादन क्षेत्रातील व्यक्ती 4500. एकूण व्यक्तींसाठी आपण काय म्हटलेलं आहे? एक्स बरोबर 360 अंश, सॉरी, गुणिले 360 अंश. म्हणजे या सूत्रावरून पहिलं उदाहरण आपल्याला काढता येईल की एकूण सर्व क्षेत्रातील एकूण कार्यरत असणाऱ्या व्यक्ती. इथे एक्स घेतला, 90 इकडे घेतले, 4500 छेद 90 गुणिले 360 अंश. 0 0 गेला, 9 1 9, 9 चौक 36, 2 0 ठेवले, 9 5 4 पंचे 20, हच्चाले 2, 4 चौक 16 आणि 2 18. म्हणजे आपल्याला कार्यकुशल व्यक्ती किती मिळालेले आहेत? 18,000. मग इथे पूर्ण वाक्यात लिहायचं, एकूण कार्यकुशल व्यक्ती, एकूण कार्यकुशल व्यक्ती 18,000 आहे. आता दुसरं विचारलेलं आहे, बांधकाम क्षेत्रात किती व्यक्ती कार्यरत आहेत? मग दुसरं, बांधकाम क्षेत्राचा आपल्याला केंद्रीय कोन दिलेला आहे, किती अंश दिलेला आहे? तो 72 अंश. मग आपल्याला बांधकाम क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्ती काढता येतील. बांधकाम क्षेत्रात कार्यरत कार्यकुशल व्यक्ती व्यक्तीचा केंद्रीय कोन 72 अंश आहे. आणि म्हणून आता या सूत्रामध्ये पद्धतीने आपल्याला इथे सूत्र लिहायचं. आता उत्पादन क्षेत्रातील कार्यकुशल व्यक्तीसाठी केंद्रीय कोन आहे, तसाच इथे काय येणार? तर बांधकाम क्षेत्रातील कार्यकुशल व्यक्तींसाठी केंद्रीय कोन, बांधकाम क्षेत्रात कार्यकुशल व्यक्तीसाठी केंद्रीय कोन बरोबर बांधकाम क्षेत्रातील व्यक्ती छेद एकूण व्यक्ती गुणिले
360. आता याच्यात किमती भरून घेऊ. केंद्रीय कोन किती दिलेला आहे बांधकाम क्षेत्राचा? 72 अंश. 72 अंश. आणि आपल्याला बांधकाम क्षेत्रातली व्यक्ती माहीत नाही, तेच काढायचं आहे. बांधकाम क्षेत्रातील व्यक्ती छेद एकूण व्यक्ती गुणिले 360 अंश. 72 बरोबर बांधकाम क्षेत्रातील व्यक्ती छेद 18,000 गुणिले 360 अंश. आणि येतील 72 गुणिले 18,000 छेद 360 बरोबर बांधकाम क्षेत्रातील व्यक्ती. शून्य शून्य घालून दिला. 18 एके 18, 18 दुणे 36 म्हणजे इथे 10 झाले. हा शून्य इथे वरती घेतला आपण. बेक बे, बेत्रिक 6, बेसक 12 म्हणजे 36चा भाग गेला. 36 दुणे 72. आता या 10 ने 36ला गुणले तर किती आले? 36 आणि हा एक शून्य राहिला. शून्य बरोबर बांधकाम क्षेत्रातील व्यक्ती. आणि म्हणून बांधकाम क्षेत्रामध्ये किती व्यक्ती झाल्या? 3,600. कृषी क्षेत्रातील कार्यकुशल व्यक्तीचा केंद्रीय कोन दिलेला आहे 24 बरोबर कृषी क्षेत्रातील व्यक्ती. एकूण व्यक्ती आधी आपण काढलेल्या आहेत त्या किती? 18,000 गुणिले 360 अंश. 24 गुणिले 18,000 अंशस्थानी येतील. 360 छेदस्थानी येतील. बरोबर कृषी क्षेत्रातील व्यक्ती. शून्य शून्य गेला. 18 एके 18, 18 दुणे 36 आणि हे 2 शून्य ठेवले म्हणजे झाले 100. 100 गुणिले 2 ने भाग दिला परत इथे. बेक बे बेदुणे 4. 12 गुणिले 100 म्हणजे किती? 1200 कृषी क्षेत्रातील व्यक्ती. आणि म्हणून कृषी क्षेत्रात कार्यकुशल असणाऱ्या व्यक्ती किती आहेत? 1200.
बघा आता चौथा भाग आपण पाहणार आहोत. उत्पादन व बांधकाम क्षेत्रातील कुशल व्यक्तीच्या संख्येतील फरक किती. आता या संख्येतील फरक काढण्यासाठी आता त्यांच्या केंद्रीय कोनातील आता फरक काढावा लागेल, तेव्हा त्यांच्या संख्येतील आपल्याला फरक काढता येईल. मग केंद्रीय कोनातील फरक काढण्यासाठी उत्पादन क्षेत्रातील केंद्रीय कोन आपल्याला किती दिलेला आहे, 90. आणि बांधकाम क्षेत्राचा केंद्रीय कोन किती दिलेला आहे, 72. दोघांची वजाबाकी किती आली, 18. मग केंद्रीय कोनातील फरक दिलेला आहे, म्हणजे केंद्रीय कोनातील फरक बरोबर दोन्ही क्षेत्रातील व्यक्तीच्या संख्येतील फरक छेद एकूण संख्या गुणिले 360. केंद्रीय कोनातील फरक बरोबर दोन्ही क्षेत्रातील व्यक्तीच्या संख्येतील फरक. एकूण व्यक्ती गुणिले 360. कोनातील फरक आपल्याला माहिती आहे, किती काढला आपण, 18 अंश बरोबर दोन्ही क्षेत्रातील व्यक्तीच्या संख्येतील फरक. दोन्ही क्षेत्रातील व्यक्तीच्या संख्येतील फरक एकूण व्यक्ती आहेत आपल्या 18,000 गुणिले 360 अंश. मग ह्या 18,000 इकडे आल्यावर अंशस्थानी येतील. 18 गुणिले 18,000 छेद 360 छेदस्थानी येतील बरोबर दोन्ही क्षेत्रातील व्यक्तीच्या संख्येतील फरक. अठरा एके 18, 18 दुणे 36. हा 0 0 गेला, 2 ने 18ला भागले, बेक बे बे 9 18 हे 2 शून्य ठेवले म्हणजे किती मिळाले, 900. 900 एक 900 म्हणजे 900 बरोबर दोन्ही क्षेत्रातील व्यक्तीच्या संख्येतील फरक आपल्याला मिळालेला आहे. आणि म्हणून दोन्ही क्षेत्रातील व्यक्तीच्या संख्येतील फरक जे विचारलेलं आहे ते आपण इथे लिहिणार. 900 आहे.
आपण एक गणित अभ्यासलं, यामध्ये आपल्याला माहिती विचारलेली होती, पण ही माहिती कशाच्या आधारे विचारलेली होती? एक चित्र स्वरूपात वृत्तालेख तुम्हाला इथे दिलेला होता. त्यात ते घटक दिलेले होते, त्याचे अंशात्मक माप दिलेले होते आणि त्यावरून त्या संख्या आपल्याला काढायच्या होत्या. मग आता वृत्तालेख काढताना आपल्याला कसा करणार? जर एखादी सामुग्री आपल्याला दिलेली आहे, मग त्यासाठी आधी दिलेल्या सामुग्रीची केंद्रीय कोन काढावा लागेल. केंद्रीय कोनाचं सूत्र आहे केंद्रीय कोन बरोबर त्या घटकाची संख्या छेद एकूण घटकांची संख्या. गुणिले 360 अंश. दिलेल्या सामग्रीचा आपण आधी काय करणार? केंद्रीय कोन करणार. नंतर ह्या वृत्तालेखामध्ये ती माहिती प्रमाणबद्ध वर्तुळ पाकळीच्या स्वरूपात काढायची असते. म्हणून त्यासाठी आपल्याला महत्त्वाचं काय आहे? केंद्रीय कोन काढणे. मग केंद्रीय कोन काढून झाल्यानंतर विशिष्ट त्रिज्येचे एक वर्तुळ काढायचे. त्यानंतर ह्या वर्तुळामध्ये दिलेले जे घटक आहेत त्यांचे जे कोन केंद्रीय कोन काढलेले आहेत त्याचे कोन इथे प्रमाणबद्ध वर्तुळ पाकळ्यांमध्ये आपण दाखवायचे, म्हणजे वृत्तालेख काढून झाला. आता त्यासाठी आपण सराव संच 6.6 बघूया. 6.6 सराव संच 6.6. त्यातलं पहिलं गणित बघा काय दिलेलं आहे आपल्याला. एका रक्तदान शिबिरात विविध गटातील 200 व्यक्तींनी केलेले रक्तदान दिले आहे. त्यावरून वृत्तालेख काढा. वयोगट वर्ष दिलेले आहे आणि व्यक्तींची संख्या दिलेली आहे. वयोगट आणि व्यक्तींची संख्या. व्यक्तींची संख्या दिलेली आहे 80, 60, 35 आणि 25. वयोगट व्यक्तींची संख्या यावरून आपल्याला केंद्रीय कोनाचं माप काढायचं आहे. आता या ठिकाणी आधी आपल्याला काय करावं लागेल? एकूण किती व्यक्ती दिलेले आहेत त्यांची एकूण संख्या काढावी लागेल. एकूण संख्या म्हणजे यांची व्यक्तींची बेरीज. 0, 5 आणि 5 10, 1, 9, 9 आणि 6 15, 15 आणि 5 20, म्हणजे किती आली? एकूण 200. मग केंद्रीय कोनाचे माप बरोबर त्या घटकाची संख्या छेद एकूण संख्या गुणिले 360. मग इथे काय घेणार आता आपण? त्या व्यक्तीची संख्या किती आहे? 80. एकूण घटक संख्या किती आहे? 200 गुणिले 360, म्हणजे केंद्रीय कोनाचे माप आपल्याला मिळेल. ह्या टेबल तुम्ही अशा प्रकारेच लिहायचं आहे, म्हणजे तुम्हाला डबल डबल लिहायची गरज नाही. 0 गेला 0 गेला, हा 0 गेला 0 गेला. बे एक बे, बे चौक 8, 36 चौक 144 अंश. म्हणजे ह्या केंद्रीय कोनाचं माप किती आलेलं आहे? 144. म्हणजे एक वयोगट 20 ते 25 मधल्या इथे काढताना ती पाकळी कितीची काढणार तुम्ही? 144ची काढणार. पुढे आता 25 ते 30 या वयोगटात किती व्यक्ती दिलेल्या आहेत? 60. एकूण व्यक्ती किती आहेत? 200 गुणिले 360. 0 0 गेला, हा 0 गेला 0 गेला. बे एक बे, बे त्रिक 6, 36 त्रिक 108 अंश. आता पुढचा वयोगट आहे 30 ते 35. त्यामध्ये व्यक्ती आहेत 35, म्हणजे त्या घटक संख्येमधल्या व्यक्ती 35. एकूण व्यक्ती आहेत 200 गुणिले 360. 0 0 गेला. आता या ठिकाणी 5ने भाग देऊ.
पाचा साते 35, 5 चोक 20, 4 एके 4, 4 नवे 36, 7 नवे 63. म्हणजे इथे किती आले उत्तर? 63°. आता या वयोगटामध्ये आहेत 25/200 गुणिले 360. 0 0 गेला, 5 5 25, 5 चोक 20, 4 एके 4, 4 नवे 36, 5 नवे 45. अशा प्रकारे दिलेल्या सामग्रीचा आपण काय काढून घेतला? केंद्रीय कोन. आता विशिष्ट त्रिज्येचे वर्तुळ काढायचे. वर्तुळ काढल्यानंतर या अंशाच्या आपल्याला या वर्तुळात काय करायचे आहेत? वर्तुळ पाकळ्या काढायच्या आहेत. आता तुमच्याकडे कोन मापक आहे बघा. पहिला कोन कितीचा काढणार? 144. मग इथे आधी त्रिज्या काढून घेऊ. त्यानंतर कोन मापकाच्या सहाय्याने 144चा कोन काढायचा आहे. ज्या दिशेने कोन काढायचा आहे त्या दिशेने 10 20 मोजत जायचं. 10 20 40 110 140 40 आहे. 140च्या पुढची चौथी रेष म्हणजे तिथे किती आलाय? 144. अशा प्रकारे ही एक वर्तुळ पाकळी काढली. ही कोणाची काढलेली आहे? 20 ते 25 या वयोगटाची. मग इथे काय लिहिणार तुम्ही? 20 ते 25. हा कोन कितीचा काढलेला आहे? 144° काढलेला आहे. आता पुढचा कोन तुम्हाला काढायचा आहे. कितीचा काढायचा आहे तो? 108चा. मग हा कोन कसा ठेवणार? कोन मापक कसं ठेवणार? या त्रिज्येवर ठेवायचं. त्यानंतर 108 या बाजूने आपल्याला कोन काढायचा आहे म्हणून तिथून 10 20 30 आणि इथे 100. 100च्या पुढे 8वी रेष. हा तुम्हाला 108चा कोन मिळेल. ,108 अंश. कोणत्या वयोगटाचा आहे? 25 ते 30. पुढचा आहे 63. कोन मापक या त्रिज्येवर ठेवणार. साठाच्या पुढची तिसरी रेष. हा किती काढला तुम्ही? 63°. कोणत्या वयोगटाचा आहे? 30 ते 35. पुढचा तुमचा 45चाच असेल उरलेला. बघा मोजून बघायचा 45 आहे का? 45 बरोबर आपला हा किती झालेला आहे? 45°. वयोगट आहे 35 ते 40. म्हणजे अशा प्रकारे दिलेल्या सामग्रीचा आपल्याला काय करायचं आहे? वृत्ताने. उदाहरण 2. एका विद्यार्थ्याने विविध विषयात 100 पैकी मिळवलेले गुण दिले आहेत. ही माहिती वृत्तलेखामध्ये दाखवा. विषय दिलेले आहेत आपल्याला, गुण दिलेले आहेत. किती पैकी गुण म्हटलेला आहे? 100 पैकी. मग केंद्रीय कोन काढताना काय करणार? आता आधी इंग्रजी या विषयात त्याला किती मार्क मिळालेले आहेत? 50. किती पैकी गुण म्हटलेले आहे आपल्याला? 100. या सर्वांची बेरीज करू आधी. 0 0 0 5 आणि 7 12 12 आणि 8 20 20 आणि 9 29 29 आणि 6 35 35 आणि 5 40. म्हणजे एकूण गुण किती दिलेले आहेत? 400. मग 400 पैकी त्याला इंग्रजीमध्ये किती मिळालेले आहेत? 50. मग छेदस्थानी येईल 400
400 पैकी त्याला 50 गुण मिळालेले आहे आणि आपल्याला केंद्रीय कोन काढायचा आहे तो 360 अंशाचा. 0 0 गेला, 0 अंशाचा 1 छेदाचा 1 0 गेला, अंशाचा छेदाचा 1 0 गेला. 4 एके 4, 4 9 36, 9 5 45. म्हणजे इंग्रजी हा विषयाचा केंद्रीय कोन किती मिळाला? 45. आता मराठीचा केंद्रीय कोन 400 पैकी त्याला मराठीत किती मार्क आहेत? 70. 70/400 गुणिले 360 अंश. अंश 0 छेदाचा 1 0 गेला, अंशाचा 1 छेदाचा 1 गेला. 4 एके 4, 4 9 36, 7 9 63. विज्ञानमध्ये सुद्धा आता 400 पैकी त्याला किती गुण मिळालेले आहेत? 80. विज्ञानमधले गुण 80 आहेत. गुणिले 360. अंशाचा छेदाचा 0 गेला, अंशाचा छेदाचा 0 गेला. 4 के 4, 4 9 36, 8 9 72 अंश. त्याचप्रमाणे आपण गणिताचं करूया. 90/400 गुणिले 360. 0 0 0 गेला, 4 9 36, 9 9 81. 60/400 गुणिले 360. अंश छेद 0 0 गेले. 4 के 4, 4 9 36, 9 सक 54 अंश. हिंदी 50/40 गुणिले 360. अंश 0 छेद 0 अंश छेद 0 गेला. 4 के 4 9 36, 9 5 45 अंश. आता सर्वांचे केंद्रीय कोन काढून झालेले आहेत. आता हे आपल्याला वृत्तालेखात दाखवायला सांगितले. मग वृत्तालेख आपण काढायचा आहे. कोणत्याही त्रिज्येचे एक वर्तुळ घ्यायचं, एक त्रिज्या काढून घ्यायची. पहिला कोन काढायचा आहे 45 अंशाचा. कोन मापकाच्या साहाय्याने आपण काढून घेऊ. 45. आता दुसरा कोन काढायचा आहे आपल्याला 63. तिसरा कोन काढायचा आहे 72. पुढचा कोन 81. कोन मापक व्यवस्थित केंद्राजवळ ठेवायचे म्हणजे तुमचे कोन हे बरोबर येतील. पुढचा आहे 54. 50च्या पुढे चौथी रेष. आणि उरलेला तुमचा बरोबर 45चा येईल. बघा आता बघा हा तुम्ही कितीचा काढलेला आहे? 45, 63, 72, 81,
54 आणि 45 अंश. कोणकोणते काढले त्यांची तिच्यात नावं द्यायची. 45 आहे इंग्रजी, 63 आहे मराठी, 72 आहे विज्ञान, 81 गणित, 54 समाजशास्त्र आणि 45 आहे हिंदी. अशा प्रकारे हा वृत्तालेखामध्ये आपल्याला ही सर्व माहिती आपण दाखवलेली आहे. वृत्तालेख काढताना पुन्हा काय करणार, योग्य त्रिज्येचं वर्तुळ घ्यायचं आणि कोन काढताना तुम्ही याच क्रमाने कोन काढायचे आहेत. उलट म्हणजे इंग्रजीच्या पुढे समाजशास्त्र, समाजशास्त्रानंतर मराठी असे उलट सुलट करायचे नाहीत, क्रमाने घ्यायचं आहे. तिसरं उदाहरण काय दिले ते बघा. वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत शाळेतील वेगवेगळ्या इयत्तांतील विद्यार्थ्यांनी लावलेल्या झाडांची संख्या खालील सारणीत दिलेली आहे. ही माहिती वृत्तालेखामध्ये दाखवा. आता वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत शाळेतील इयत्तांवर झाडांची संख्या लावली म्हणजे 5वीच्या विद्यार्थ्यांनी 40 झाडे लावली, 6वीच्या 50 लावली, 7वीच्या मुलांनी 75 लावली, 8वीच्या मुलांनी 50 लावली, 9वीच्या मुलांनी 70 लावली, 10वीच्या मुलांनी 75 लावली. आता ह्यांचा केंद्रीय कोन काढायचा आहे. आधी आपण काय करणार, यांची सर्व झाडांच्या संख्यांची एकूण बेरीज करणार. 0 0 5 5 आणि 5 10, चला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17, 17 आणि 5 22, 22 आणि 7 29, 29 आणि 7 36. एकूण किती झाडं झाली, 36 झाडं लावली. मग 5वीच्या मुलांनी 36 पैकी किती झाडं लावलेली आहेत, 40. आणि म्हणून 40/360, 360 पैकी 36 नाही, एकूण 360 पैकी 5वीच्या मुलांनी 40 झाडं लावली म्हणून 40/360 गुणिले केंद्रीय कोनाचे माप आपण किती घेतो, 360. अंश छेद समान म्हणून त्याचा लोप झाला, पुढे आले 40. आता प्रत्येकाचं तसंच होणार. 50/360 गुणिले 360, अंश छेद गेला, किती आले 50. 75/360 गुणिले 360, 0 0 बरोबर 75. 50/360 गुणिले 360, 360 गेले, राहिले 50. 70/360 गुणिले 360 बरोबर अंश छेद 360 गेले, राहिले 70. 75/360 गुणिले 360 बरोबर 75. सोपं होतं हे बघा. एकूण झाडांची संख्या सुद्धा 360 होती आणि 360 म्हणजे तुम्हाला हे डोळे झाकून अगदी पटापट हे झाडं इथे केंद्रीय कोन सांगता येते. 40 50 म्हणजे जेवढी झाडं आहेत तेवढीच त्यांचे केंद्रीय कोनांची मापे आली. आता ही आपल्याला माहिती कुठे दाखवायची आहे, वृत्तालेखात. योग्य त्रिज्येचं आपण आधी वर्तुळ घेतलं. आता या ठिकाणी पहिले कोणता कोन दाखवणार तुम्ही, 40 अंशाचा. 40 अंशाचा कोन दाखवू. खूण करून घेतली, रेषा काढून घेतली. हा तुम्हाला मिळाला 40 अंशाचा कोन. पुढचा आहे 50. 50 पुढचं आहे 75.
50. पुढचा किती दाखवायचा आहे 75. पुढे आहे 50. 8वीच्या विद्यार्थ्यांनी 50 झाडं लावली. त्याचा केंद्रीय कोन आहे 50 अंशाचा. पुढे आहे 70. 10, 20, 30, 40, 50, 60 आणि हे 70. ज्या दिशेने आपल्याला कोन काढायचा आहे त्या दिशेने मोजत जायचे. हा 50 आणि हा 70 आणि उरलेला आहे तो 75. त्यांची नावं लिहून घ्यायची. आता 40 अंशाचा कोन कोणाचा आहे 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी आणि 10वी. अशा प्रकारे युक्तालेखामध्ये आपण ही माहिती दाखवलेली आहे. आकृती काढताना फार मोठी अगदी काढायची नाही आणि फार छोटी सुद्धा काढायची नाही. अगदी जवळजवळ साधारणतः 3.5 ते 4 त्रिज्येचं वर्तुळ काढलं तरी ते चालतंय. म्हणजे ती योग्य प्रमाणात आकृती दिसली पाहिजे. एका फळ विक्रेत्याकडे आलेल्या विविध फळांच्या मागणीची टक्केवारी खालील सारणीत दिलेली आहे. या माहितीचा रुपतालेख काढा. आता फळे आणि मागणीची टक्केवारी. एकूण टक्केवारी आपल्याला काढायची आहे 30 आणि 15. किती झाले 45. 45 आणि 25 70. 70 आणि 10 90. 70 आणि 20 90. 90 आणि 10 100. म्हणजे एकूण टक्केवारी आलेली आहे 100. आता केंद्रीय कोन. आंबे आहेत 30, मागणी आहे 100 गुणिले 360. अंश छेद 0 गेला, अंश छेद 0 गेला. 36 त्रिक 108. पुढे 15/100 गुणिले 360. 0 0 गेला. 5 त्रिक 15, 5 दुणे 10. परत 2 आणि 36ला भाग जातो. बेकवे 18 दुणे 36. 18 त्रिक 54. 25/100 गुणिले 360. 0 0 गेला. 5 5 25, 5 दुणे 10. बेकवे
18 दुणे 36, 18 पंचे 90, 20/100 गुणिले 360, 0 0 गेला, 0 0 गेला, 36 दुणे 72, 10/100 गुणिले 360, अंश छेद 0 गेले, 36 एके 36. केंद्रीय कोन काढून झाले. आता आपल्याला हे वृत्तालेखात दाखवायचं आहे. आंब्याचा आपल्याला केंद्रीय कोन कितीचा काढायचा आहे? 108 अंशाचा. 108 अंशाचा कोन काढण्यासाठी आपण इथे कोन मापक ठेवले. 10 20 30 40 50 60 70 80 90 100. 100 नंतर 8वी रेष म्हणजे 108. एकशे 8 अंश आंबा. पुढे आहे मोसंबी 54 अंश. पन्नासच्या पुढे चौथी रेष म्हणजे 54. सफरचंद आहे 90 अंश. चिकू आहे 72 अंश. आणि उरलेला कोन तुमचा येईल 36 अंशाचा. 36 अंश. हा आहे 108, हा आहे 54, हा आहे 90, 72 आणि 36 अंश. मोसंबी सफरचंद चिकू आणि संत्री. अशा प्रकारे वृत्तालेखामध्ये आकृती दाखवायची आहे. उदाहरण 4 दिलेले बघा. एका फळ विक्रेत्याकडे आलेल्या विविध फळांच्या मागणीची टक्केवारी खाली सारणी दिली आहे. माहितीचा वृत्तालेख काढा. फळांच्या मागणीची टक्केवारी इथे दिलेली आहे. आता याची केंद्रीय कोन 30. मागणीची टक्केवारीची एकूण बेरीज आलेली आहे 100. मग इथे काय करणार आता तुम्ही? तर नको ते 100 लिहायला. वैताग.